नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चॉकलेट बिस्किट। त्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे। सर्वप्रथम मैदा, पिठी साखर एकत्र करून घेऊया। नंतर थोडासा खायचा सोडा। आपण मैदा, पिठी साखर, खायचा सोडा चांगलं एकत्र करून घेऊया। मला वाटलं थोडं गोड कमी होईल म्हणून मी पिठी साखर घातली। तूप, तेल तर सगळं मिश्रण एकत्रित करून घेऊया। चांगला त्याचा घट्टसर गोळा करून घेऊया। आता मी गोळा 2 ठिकाणी डिवाइड केला आहे। त्यात थोडीशी कोको पावडर आपल्या आवडीप्रमाणे त्यातही एकत्र करून घेऊया। मी गॅसवर एक स्टीमर ठेवला आहे। तुमच्याकडे कुठलीही कढई असेल तर ती आपण वापरू शकतो। त्यात मीठ घालायचं आहे। एक स्टँड ठेवून गरम करायला ठेवूया आपण पातेलं। आपण मिश्रणाचे जे 2 गोळे तयार केलेले त्याचे आपण अशी प्लास्टिकच्या पिशवीवर पोळी लाटून घेऊया। मी पहिले कोको पावडरची जे मिश्रण होतं त्याची पोळी लाटली। नंतरही तर आपण त्याचा एक रोल एकावर एक ठेवून एक असा रोल तयार करून घेऊया। तो रोल मी फ्रीजमध्ये 5 मिनिटासाठी सेट करण्यासाठी ठेवलेला आहे। नंतर एका प्लेटला आपण तूप लावून हे असं कट करून घेऊयात। तर छान असे हे बिस्किटचा आकार म्हणा शेप छान असा तयार होतो। तर मग ते आपण आता पातेलं आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। त्यात आपण ते भाजण्यासाठी ठेवूयात। कमी आचेवर 20 मिनिटासाठी आपण ते भाजण्यासाठी ठेवूया। चला तर मग तयार आहेत आपले बिस्किट्स। थंड होऊ देऊया। तयार आपले चॉकलेट बिस्किट मस्त खुसखुशीत असे झाले आहेत। तुम्ही बघू शकता। मला इथे आवाज दाखवता आला नाही पण एकदम मस्त कुरकुरीत आणि छान झालेले। माझ्या मुलांना प्रचंड आवडलेले। तर तुम्हीही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।